इराण इस्राईल वॉर चालू होतं, संपण्यात आलंय. हे 800 इसवी सन जेव्हापासून इस्लामचा उदय झाला आहे तेव्हापासून इस्राईल आणि यांच्यात वाद आहेत. ते कशावरून आहे ते वेगळं काही सांगायला नको. ज्यू लोक हे प्रतारित झालते, पण ज्यूंनी आधी खूप प्रतारणा पण केली. म्हणजे काही वर्ष त्यांनी प्रतारित केलं, काही काळ यांनी प्रतारित केलं. जर्मन लोकांनी ज्यू लोकांवर खूप मोठा अत्याचार केला. त्यातून फक्त 1000च्या आसपास संख्या उरली होती, तरी ज्यू लोक त्याच्यातून उठले आणि त्यांनी त्यांचा स्वतःचा देश ब्रिटिशांच्या मदतीने बनवला. जसा पाकिस्तानने ब्रिटिशांच्या मदतीने पाकिस्तान बनवला, तसा इस्राईल पण बनला. त्याला इस्लामिक कंट्री मान्यता देत नाही, पण त्याला त्यांचा काही फरक पडत नाही, कारण ते त्यांचं अस्तित्व टिकवण्यामागेच फक्त विश्वास ठेवतात. आणि आता आपण जे सोशल मीडियावर जे पण बघतोय किंवा खूप सारी सगळे टेक्नॉलॉजी वापरतोय, त्या सगळ्या ज्यूज लोक त्याच्या मागं आहेत. कारण सगळ्यात टॅलेंटेड जात माणसाची ती ज्यू लोकांची आहे असं समजलं जातं, आणि असेल पण. कारण ज्यावेळेस त्यांच्यावर अत्याचार झाला त्यावेळेस म्हणजे नाकारे, म्हणजे ज्यांना काही काम येत नव्हतं किंवा ज्यांना काही करता येत नव्हतं, त्यांना हिटलरच्या वेळेस मारून टाकलं जायचं. आणि जे टॅलेंटेड होते किंवा सिलेक्टेड लोक होते त्यांना जिवंत ठेवलं जायचं, त्यांना गुलाम बनवलं जायचं. मग तो टॅलेंटच फक्त तेवढा उरला, आणि बाकी त्याच्यातले म्हणजे अशी नसलं जी काम करत नव्हती किंवा कमजोर होती त्यांना मारलं जायचं. मग तशी तेवढी सिलेक्टेड त्या ज्यू कम्युनिटीमधली लोक उरलीत जे प्रत्येकजण टॅलेंटेड आहे. ते कारण असेल कारण की ते आता प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. आणि राहिलं इस्लामचा उदय, म्हणजे जसा लोकांवर अत्याचार होत होता त्या अत्याचारावर उठण्यासाठी त्यांनी हिंसेचा उपयोग केला, पण तो नंतर अत्याचार धार्मिकरित्या आपल्यावर केला जातो असं त्यांनी मान्यता करून धर्माचा प्रचारासाठी ती हिंसा वापरली. आता पण वापरतात, पण यात इराण हे इस्लामिक क्रांतीमध्ये की आम्ही इस्लामिक कंट्री आहे आणि आम्ही इस्लामचे रक्षक आहोत असं म्हणून उभारण्याचा प्रयत्न करते. पण त्याला माहीत नाही, त्याला माहिती पण असेल, पण त्यांना इस्लामिक कंट्री जे सुन्नी कंट्री आहेत तेच सपोर्ट करत नाही. त्याच्या मागे कारण काय आहे? कारण ते इराणी लोक ते सिया आहेत, म्हणजे ते गुरु परंपरा मानतात. गुरु परंपरा इन द सेन्स आता इस्लामचा त्यांचा जो म्हणजे मेन आपल्याकडे कसं थोडंसं म्हणजे बाबा मंदिरातला एखादा ब्राह्मण आहे त्याचा आपण ऐकतो, तसा तो सिया कम्युनिटीमधला जो मेन असतो त्याचं ते ऐकतात. पण सुन्नी कम्युनिटीमध्ये त्याला महत्त्व नाही आहे. अल्लाशिवाय दुसऱ्याला कोणालाच मानलं जात नाही, म्हणून इराणला ते सपोर्ट करत नाही. कारण इराण ही गुरु परंपरा मागते. गुरु परंपरा इन द सेन्स एक इस्लामिक मधला कोणतरी मोठा वक्ता असेल त्याला लीडर मानते. पण सुन्नी परंपरेत कोणालाही अल्लाशिवाय किंवा पैगंबर मोहम्मद यांच्याशिवाय उच्च स्थान दिलं जात नाही, पण हे सुन्नी समजत नाही. आत्ताच तसाच इन्सिडन्स आपल्या इथं म्हणजे भारतात होतो की मुसलमान आपल्याला स्वतःला खूप छान म्हणजे आम्ही मुसलमान आहेत आणि आम्ही खूप रक्षण करतो धर्माचं, म्हणजे त्यांच्या धर्माचं आहे त्यांच्या मजहबचं रक्षण करतो, पण त्यांना मुसलमानच मानलं जात नाही काही ठिकाणी. कारण काही ठिकाणी आपल्या इथं मुसलमान म्हणजे कुठल्या तरी पीरला पुजतील किंवा कुठल्या तरी दर्ग्याला जातील तर ते मुसलमानांमध्ये अलाउड नाही आहे. त्यांचं एकच मानणं आहे की बाबा
एकालाच मानला पाहिजे. इथं कुठलेही कोणीतरी मेलं असेल किंवा कोणतरी धर्मगुरू असेल त्याच्या मजारवर तुम्ही डोकं टेकू शकत नाही. बरोबर. आता त्या इन्सिडन्सला आपल्याला समजलं जाणार नाही कारण की ती खूप मोठ्या लेवलची आहे. बरोबर आहे. आणि इराण हा स्वतःला इस्लामिक क्रांतिकारी मानतो, पण त्याला मुस्लिम कंट्रीज क्रांतिकारी समजत नाही इस्लामसाठी. तो त्याच्या देशासाठी, उदयासाठी, त्याच्यासाठी काहीतरी त्याचं म्हणजे मोठं होण्यासाठी तो प्रयत्न करत असेल, पण तो इस्लामचा मी रक्षक आहे असं म्हणून उदयास येऊच शकत नाही, कारण त्याला इस्लामिक मान्यता नाही त्यांच्या कन्सेप्टला. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये नेहमी तो वाद राहणारच आहे. इवन आपला सद्दाम हुसेनसुद्धा इराण इराकशी लढला, कारण सिया सुन्नीचं लफड होतं. स्वतः इस्लामिक कंट्री, स्वतः सिरिया IS इतक्या जवळ आहे, तरी इराणला मदत का नाही करत? आता सगळ्यात खतरनाक इस्लामिक जिहादी आपण म्हणतो, तर सैन्य म्हणतं तर IS आहे, पण ते सुद्धा त्या युद्धात पडत नाही आहे इस्रायल आणि इराणच्या. का नाही पडत? त्याचं कारण आहे, कारण की सिया सुन्नी त्यांचा पहिलाच वाद आहे. त्यांना काय, इराण मेला, इराक पूर्णपणे नष्ट झाला ना तरी त्यांच्यासाठी फायदा आहे, आणि नाही झाला तरी त्यांच्यासाठी फायदा आहे. तर हा वाद आपल्यातला इंडियन मुसलमानांना समजत नाही. समजतो पण तरी समजून घेत नाही, कारण स्वतःला ते इस्लामिक फुल मोठे मानतात. जसं आत्ता वारकऱ्यांचा इन्सिडेंट झाला. वारकरी, आपण पुण्यातून वारकरी दिंडी जात होती, तेव्हा एक महिलेने दर्ग्यामध्ये होती, कुठल्या तरी कॅम्प एरियातल्या दर्ग्यामधून तिने मटणाचा तुकडा वारकऱ्यांवर फेकला. तिला असं वाटलं असेल की मी इस्लामचं खूप मोठं कार्य केलं. बरोबर आहे. पण तिला ते माहीतच नाही, तू दर्ग्यात बसली आहे ना, दर्गा हा इस्लाममध्ये मान्यताच नाही आहे दर्ग्याला. तुम्ही कितीही दर्गा पूजा, तर तुम्हाला मान्यता नाही आहे. काही मुसलमान, म्हणजे ते आपण काही मुसलमान सेवा करत, माणसांची सेवा करत, धर्माची सेवा नाही करत. बरोबर. पण तिथे जे वारकरी जात होते त्यांना साबुदाणे वाटत होते, केळी वाटत होते, तर ते त्यांचं काम करत होते, पण ते माणसांना मदत करत होते. त्यांची कन्सेप्ट बघा. सुन्नी मुसलमान काय करत होते की तिथल्या लोकांना मदत करतील, पण जसा म्हणजे पीर बाबावाले जे मानतात, तर ते काय करते, मटण वारकऱ्यांच्या अंगावर फेकलं त्यांनी. तर त्याला त्यांनी असं समजलं की आम्ही इस्लामचे रक्षक आहे, इस्लाम याच्याने हे होईल. पण ॲक्च्युली त्यांची कन्सेप्ट ही पूर्णतः चुकीची आहे. इस्लाममध्ये याला म्हणजे पीरला मान्यताच नाही आहे, गुरुला मान्यताच नाही आहे. यांच्यात अजून इस्लामची कन्सेप्ट क्लिअरच नाही आहे. मी ज्यावेळेस इस्लाम अभ्यासतो त्यावेळेस ते कळतं की ही कन्सेप्ट काय आणि यांचे वाद कुठं आहेत. बरोबर आहे. त्या वादावर अगोदर ते म्हणजे त्यांना पहिले तर आहे ना, मूर्तीपूजा आणि जे कब्र असते त्याला पूजणं किंवा त्याला उच्च मानणं हे अलाउड बिलकुल नाही आहे. तरी इंडियन मुस्लिम्स काही, कारण ते आपली हिंदूमधून कन्वर्ट झालेत, तर ते झुकतात कोणासमोरही. कोणतरी रिस्पेक्टफुल माणूस असेल तर आजही कुठं जरी कोणाला पाय लागला तर तो चुकून पाय पडतो, कारण त्याच्यावर आपले संस्कार आहेत हिंदूंचे, सनातनी हिंदू. पण तो समजून घेत नाही आहे. आता त्याला समजेल कधीतरी की बाबा हे असं नाही आहे, तसं आहे. तसंच जी दर्ग्यामधून फेकणारी बाई होती ती इराण, म्हणजे आपण या युद्धात ते जोडून बघू. म्हणजे जशी वारी चालली आहे ती एक इस्राईल आहे, समजा वारी चालली आहे इस्राईल आहे, आणि त्याच्यावर हमला करणं हे ती दर्ग्यातली बाई आहे, तिने आपल्यावर बॉम्ब फेकला, म्हणजे एक मांसाचा तुकडा फेकला, आणि त्याच्याने तिला असं वाटलं की मी इस्लामचं खूप मोठं काम करते. बरोबर आहे. पण जे सौदी अरब आणि ज्या कंट्र्या आहेत, सौदी अरब आणि सिरिया कंट्री आहेत, या इस्रायलची मदत करताय. कशा प्रकारे की वारीत काहीतरी सेवा करताय, वारीत ते वाटतायत. म्हणजे हे बघा, आता इस्लाम आहे, आता इस्रायल म्हणजे वारी समजा, त्याच्यात ते दर्ग्यावाले म्हणजे इराणी ते मांसचा तुकडा फेकला, म्हणजे त्यांचं काय की मी इस्लामचं रक्षण करते हे दाखवण्यासाठी. पण जे सौदी अरबवाले ते काय करतात, ते वारीत काहीतरी वाटतात, म्हणजे जे इस्लामिक कंट्री आहे, बरोबर आहे, त्या सेवामध्ये लागल्या आहेत. म्हणजे इस्रायलला त्यांनी मदतसुद्धा पाठवली सौदी अरबने, असे व्हिडिओ पण आलेत आणि खूप पाठवत राहतात. बरोबर आहे.
आणि कोणीच त्या फलस्तीनला आर्थिकरित्या मदत करेल पण धार्मिकरित्या करत नाही, बरोबर आहे. म्हणून कमी शिक्षित मुसलमान किंवा अर्धा शिकलेला मुसलमान तो या गोष्टीत पडत नाही. आता मी मध्ये पण ऐकलं की इस्लाम म्हणजे सौदी अरबमध्ये ज्यावेळेस इस्लाम उदयाला येत होता, म्हणजे पैगंबर साहेबांच्या आधी 3 मूर्त्या पूजल्या जायच्या देवीच्या, त्या परत त्या मूर्तींची स्थापना करून त्यांचं देऊळ बांधण्यात येत आहे असं मी व्हिडिओजमध्ये बघतोय. आता बघू कुठपत ते पॉसिबल आहे. कारण आता जोपर्यंत जसा जसा विकास होतोय तोपर्यंत ते मुसलमान पण विचार करतायत की आता काय काय. पण जो कन्वर्टेड मुस्लिम आहे तो याच्याबद्दल विचार करत नाहीये. तो 100% मुस्लिम आहे, ओरिजिनल मुस्लिम म्हणजे आपण ज्यांना म्हणतो सौदी अरबकडचा, तो थोडा सुधरत चालला आहे. खूप काहीशे रूल त्यांचे इस्लामिक जे रूल होते कट्टरताचे ते नॉर्मल होत चालले आहेत. आणि हे बाहेरचे जसे इराणसारखे कंट्रीज आहे म्हणजे निम्मे मुसलमान म्हणतात त्यांना, त्या विरोध दाखवत आहे. पण त्यांना त्या विरोधातला काहीही फायदा होणार नाही आहे, बरोबर. ते म्हणजे आपल्या आपल्यातच ते भांडून शक्यतो स्वतःला नष्ट पण करून घेतील, जसं पाकिस्तान आहे, नष्ट करून घेतील स्वतःला. पण म्हणून पहिले त्यांनीच त्यांचा इस्लाम समजावा आणि मग इस्लामसाठी आपण खरंच लढतोय का हे त्यांना कळावं, बरोबर. तर व्हिडिओमधले काही पॉईंट तुम्हाला समजले असतील, नाही समजले असतील, पण हा प्रॉब्लेम समजून घ्या. तुम्हाला मला तर समजतोय, मी काही गोष्टींचा इस्लामचा विरोध पण करतो, काही गोष्टींचं त्यांचं चांगलं पण वाटतं, बरोबर आहे. ज्या चांगल्या गोष्टी आहे त्या सांगतो, ज्या वाईट गोष्टी आहे त्या त्यांच्या तोंडावर सांगतो, बरोबर आहे. आणि आपल्याही धर्माचा मी अभ्यास करत राहतो, त्याच्यातल्या पण काही गोष्टी आहेत त्यात आपण नेहमीप्रमाणे आपण हिंदू लोक आहे तर आपण त्या वाईट कुरीत्या सोडत सोडत पुढं वाढलो आहे आणि पुढं तसे चालत राहणार, बरोबर. तसंच मुसलमानांना पण ती बुद्धी देव नाही, अल्ला देव. त्यासाठी माझ्या शुभेच्छा. धन्यवाद.